श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 27 नोव्हेंबर 2023 सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे। ती वस्तू कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। कार्तिकी पौर्णिमा, जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखतो, कारण या दिवशी महादेवांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध करून संपूर्ण सृष्टीचं रक्षण केलं होतं, म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हणतात। तसं तर महिन्याला येणारी प्रत्येक पौर्णिमा तिथी ही विशेष महत्त्वाची असते, कारण तो दिवस लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे। देवी लक्ष्मीच्या सेवेसोबतच आपण श्री हरी श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सत्यनारायण ही सेवा करत असतो। ही सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी अधिक प्रसन्न होते, कारण तिला तिच्यापेक्षाही श्री हरी श्री विष्णूंची सेवा जास्त प्रिय आहे। पण या पौर्णिमेला म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेला श्री हरी श्री विष्णू देवी लक्ष्मीसोबतच आपल्याला महादेवांची सुद्धा सेवा उपासना करायची असते। या दिवशी 750 त्रिपुरवातीचं हवन केलं जातं आणि ती सेवा महादेवांच्या चरणी अर्पण केली जाते। महादेवांच्या सेवे उपासनेसोबतच आपल्या देव्हाऱ्यातील अन्नपूर्णा देवीची सेवा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। जसं आपण श्रीहरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची उपासना करतो, अगदी त्याच प्रकारे महादेवांसोबत आपल्याला देवी पार्वती, जी आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात असते, तिची देखील सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे। तरच आपल्याला महादेवांची विशेष कृपा प्राप्त होईल। यंदा त्रिपुरारी पौर्णिमा सोमवारी आल्याने या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते। जो भक्त खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो, त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते। आपल्याकडे नवीन लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी, त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते। तर बघा, आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला आपल्याला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही। तसं पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे सेवा करतो, उपाय करतो, त्या सर्व सेवा उपाय आपल्याला सोमवारी देखील करायचे आहेत। आता त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला महादेवांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। तुम्ही पूर्ण पाण्याने अभिषेक करू शकता किंवा पाणी, पंचामृत आणि पाणी याने अभिषेक करून घ्यायचा आहे। महादेवांची पंचोपचार पूजा झाल्यानंतर मग एका ताम्हणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे। त्याआधी थोड्याशा अक्षदा, त्यावरती आपल्याला देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक करत असताना पाण्यामध्ये चिमूटभर आपल्याला कुंकू टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। पळीने 5 वेळा करू शकता, त्यानंतर तुम्ही पंचामृताने हा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर देवीच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच ताम्हणामध्ये किंवा तुम्ही दुसरं एखादं ताम्हण तुमच्याकडे असेल किंवा एखादी छोटी प्लेट असेल तर ती घ्यायची आहे। त्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्या कुंकवावरती सुद्धा हळदी कुंकू, अक्षदा, फूल वगैरे अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचा, नमस्कार करायचा आहे। त्या स्वस्तिकावरती आपल्याला देवी अन्नपूर्णेची मूर्ती स्थापन करायची आहे। त्यानंतर मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल, धूप दीप दाखवून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर ही अतिशय महत्त्वाची वस्तू, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहील, घराची भरभराट होईल, असा हा उपाय आहे। तो उपाय आपल्याला करायचा आहे। यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, म्हणजेच ज्याला आपण अक्षदा म्हणतो। हे तांदूळ पाहून घ्यायचे आहेत, तुटलेले फुटलेले नसावेत, अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत। आणि हे तांदूळ घेत असताना चांगली मोठी वाटी भरून आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाला आपल्याला कुंकवाने लाल करायचं, म्हणजे रंगवायचं आहे। आता त्यानंतर देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत हे रंगवलेले तांदूळ किंवा अक्षदा आपल्याला देवी अन्नपूर्णेला अर्पण करायचे आहेत। अर्पण करत असताना ओम श्री अन्नपूर्णा देव्ये नमः, ओम श्री अन्नपूर्णा देव्ये नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंकुमार्चन सेवा करत असताना आपण ज्या 3 बोटांचा वापर करतो, त्याच 3 बोटांचा वापर करायचा आहे। म्हणजेच आपल्याला करंगळी आणि अंगठ्या शेजारील बोटाचा वापर करायचा नाही। अंगठा आणि मधले 2 बोटं आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अक्षदा पकडून आपल्याला देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत हे तांदूळ आपल्याला देवीला अर्पण करायचे आहेत।
आता प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही 3 इंचापेक्षा जास्त उंचीची नसावी. जेवढ्या उंचीची मूर्ती तुमच्या देव्हाऱ्यात असेल त्या देवीच्या खांद्यापर्यंत ह्या अक्षदा किंवा लाल केलेले तांदूळ येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत. पूर्ण आपल्याला देवीला झाकायचं नाही, फक्त खांद्यापर्यंतच देवी ही अक्षदांमध्ये झाकली गेली पाहिजे. एवढेच आपल्याला तांदूळ देवीला अर्पण करायचे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आता खांद्यापर्यंत तांदूळ आलेले आहेत त्यावेळेस ही सेवा करणं तिथेच थांबवायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तांदळावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. 1 रुपयाचं नाणं नसेल तर 5 रुपयाचं असेल तर ते ठेवलं तरीही चालेल, पण ही गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे. ही संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर मग आपल्याला देवीला बाहेर काढायचं आहे का तर नाही. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर म्हणजेच दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला देवी अन्नपूर्णेला त्याच लाल रंगाच्या अक्षदांमध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस देवपूजा करू त्यावेळेस आपल्याला देवी अन्नपूर्णेला बाहेर काढायचं आहे. हे जे अक्षदा आपण या उपायासाठी वापरलेल्या आहेत त्याचं काय करायचं हे मी पुढे शेअर करतेच. आता देवी अन्नपूर्णेची आपल्याला सकाळी जसं आपण पंचोपचार पूजा करतो देवपूजेमध्ये तशी सर्व देवांसोबत पूजा करून घ्यायची आहे. आणि आपण रोज देवघरामध्ये थोड्याशा तांदळामध्ये देवी अन्नपूर्णेला ठेवतो त्याच तांदळामध्ये तुम्हाला देवीला स्थापन करायचं आहे. आता हे जे रंगवलेले तांदूळ तुम्ही या उपायासाठी वापरलेले आहेत त्याचं काय करायचं तर ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. अर्धे अर्धे तांदूळ तुम्हाला करायचे आहेत. त्यातील अर्धे तांदूळ तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. आणि उरलेल्या अक्षदा ज्या आहेत त्या एखाद्या रिकाम्या काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला भरायच्या आहेत. काचेची बॉटल नसेल तर जी तुमच्याकडे ट्रान्सपरंट अशी बॉटल असेल तर ती घ्यायची आहे. त्यामध्ये ह्या अक्षदा भरायच्या आणि आपण जे 1 रुपयाचं नाणं या सेवेसाठी वापरलं होतं ते देखील याच अक्षदामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आणि ती भरणी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे. आपण हा अतिविशेष उपाय त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभतिथीवरती केलेला आहे. आणि हे तांदूळ आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय उद्याच्या पौर्णिमेला म्हणजे सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमा ही दुपारी 1:53 आहे त्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्रिपुरारी पौर्णिमा सोमवारी आल्यामुळे महादेवांच्या सेवेसोबतच देवी अन्नपूर्णेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. आता वर्षभर हे तांदूळ आपल्याला तसेच तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. आणि आपण जे किचनमध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवलेले तांदूळ देखील आपल्याला वर्षभर ठेवायचे आहेत. पुढच्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या वेळेस आपल्याला परत हा उपाय करायचा. त्यावेळेस ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालता येतील किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.